श्री संत गजानन महाराज महाराष्ट्र में ही नहीं देश विदेश में भी करोड़ों भक्तों का आराध्य स्थल है। शेगांव स्थित संत नगरी में स्थित गजानन महाराज का समाधि स्थल और भव्य मंदिर भक्तों का आध्यात्मिक केंद्र बन गया। पिछले 25 वर्षों से यह मंडल अथक परिश्रम से एक विशेष एवं परोपकारी कार्य कर रहा है। हर वर्ष पंढरपुर आषाढ़ी एकादशी के बाद जब श्री गजानन महाराज की पालकी खामगांव लौटती है तो हजारों भक्त दर्शन के लिए उमड़ पड़ते हैं और मंडल द्वारा इन भक्तों को निःशुल्क महाप्रसाद वितरित किया जाता है। साल में एक बार नहीं बल्कि हर गुरुवार को टावर चौक खामगांव में मंडल के सदस्यों द्वारा भक्तों को गुरुवार के अवसर पर महाप्रसाद वितरित किया जाता है। यह पहल पिछले 2 दशकों से भी अधिक समय से निरंतर जारी है। श्री गजानन महाराज की कृपा और मंडल की भक्ति भावना से प्रेरित होकर यह परंपरा भविष्य में भी निरंतर बढ़ती रहे, यह सभी के मन में ऐसी भावना है। संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरहून आपल्या खामगाव शहरामध्ये आज आगमन झालेलं आहे। त्या निमित्त जय गजानन मित्र मंडळ टावर चौक यांच्या माध्यमातून हजारो भक्तांना महाप्रसादाचा वितरण करण्यात येत आहे। त्यासोबत आज 2005 पासून आज 2020 पर्यंत 25 पर्यंत हे लगातार कार्य सर्वांच्या सहकार्यामुळे जय गजानन मित्र मंडळ सर्व अधिक परिश्रम घेऊन हजारो भाविक भक्तांना इथं प्रसाद वाटप करत आहे। सर्व धर्म सद्भावना गजानन महाराज पालखीचा काही भेदभाव नाही, सर्व समाजाचं स्वागत आहे। मुस्लिम समाज सुद्धा सहभागी होतो का? सहभाग आहे। आज पालखी निघाली आहे शेगावकडे, आज आपण दर्शन घेतलं, काय सांगता? दरवर्षी आपण पाहतो की हा सोहळा अगदी नयन दिपून टाकेल असा हा सोहळा व्हायला लागलेला आहे। दरवर्षी गजानन महाराज पंढरपूरला जाऊन जेव्हा परततात तर त्यांना शेगावला सोडण्यासाठी आता नुसतं खामगाव नाही, बुलढाणा जिल्हाच नाही तर आज महाराष्ट्रातून लाखो भाविक आज या सोहळ्याला उपस्थित राहतात। गजानन महाराजांना शेगाव पर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण पाहतोय की लाखोचा जनसागर तिथे पैदल चालतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू की ही गजानन महाराजांवरील भक्ती आहे। मी महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की या सर्व लोकांच्या, महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू द्या आणि हा सोहळा अधिक असाच वाढेल। मी सर्व भाविक भक्तांना या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो। गजानन महाराजांकडे काही साकडा घातलाय का? निश्चित यावर्षी पाऊस चांगला आहे, तो चांगला राहू दे, या महाराष्ट्रावर कोणतेही संकट येऊ देऊ नये आणि विशेष करून शेतकऱ्यांना यावर्षी सुखी ठेव, कोणत्याही प्रकारचं संकट त्यांच्यावर येऊ देऊ नये आणि बाकी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू दे।